नमस्कार. स्टॉकपोर्टच्या एका नवीन भागात सगळ्यांचं स्वागत. मार्केट पडलेलं आहे आणि मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन आहे आणि मार्केटमध्ये आपण बघितलं की 90 दिवसांची स्थगिती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आलेली आहे त्या निर्णयाला आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये परत एक बूम आलेली दिसते. त्यामुळे मार्केटमध्ये ट्रेड करताना खूप सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे आणि अर्थात तुम्ही अगदी केअरफुली ट्रेड करताय अशी अपेक्षा आहे किंवा शांत बसणं कधीही चांगला पर्याय असू शकतो. तर लाँग रनमध्ये मार्केट एनिवे वर जातं हे आपल्याला बघितलेलं आहे. प्रत्येक आपण मागचे समजा चार्ट ओपन करून बघितले तर मार्केट वर जातंय. काही काळानंतर हा एक टप्पा असतो जिथे मार्केट थोडंसं चॉपी किंवा व्होलेटाईल होतं आणि त्याच्याचमुळे आपल्याला मार्केटमध्ये थोडासा संयम बाळगणं सुद्धा आवश्यक आहे. हे दिवस अर्थात बदलतील. त्यामुळे समजा तुम्ही पोर्टफोलिओ डाऊन झाला म्हणून जर पॅनिक होऊन तो विकायचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला थोडंसं सावधगिरी बाळगणं किंवा संयम ठेवणं आवश्यक आहे. तर आता या भागात आपण बघणार आहोत ते म्हणजे कव्हर्ड कॉल. ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी आहे किंवा आपण ऑप्शन रायटिंग असं सुद्धा म्हणतो. त्यामुळे ऑप्शन सेलिंगबद्दल हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे. त्यामुळे ऑप्शन सेलिंग ही एक वेगळी कन्सेप्ट आपण इथे बघणार आहोत. त्यातला हा एक प्रकार आहे तो म्हणजे कव्हर्ड कॉल. पण पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. चालू करूया कव्हर्ड कॉल. Stock Board. Learn, focus, earn. जिथे जिथे ऑप्शन सेलिंग पिक्चरमध्ये येतं तेव्हा तिथे तुम्हाला मार्जिन ठेवणं आवश्यक आहे. कारण ऑप्शन सेलरला रिस्क जी आहे ती जास्त आहे. त्यामुळे ऑप्शन बाईंगच्या दृष्टीने फक्त प्रीमियम पे करणं एवढीच रिस्क त्यातल्या त्यात तिथे असते बायरच्या दृष्टीने. पण ऑप्शन सेलरच्या दृष्टीने रिस्क जी असते ती अनलिमिटेड असते. आता हे जेव्हा मी डायरेक्टली बोलतोय तेव्हा माझी अपेक्षा आहे की तुम्हाला ऑप्शनबद्दल थोडीशी माहिती आहे. पण ऑप्शनबद्दल तुम्हाला काही माहिती नसेल तर तुम्हाला ऑप्शनबद्दल बेसिक माहिती सुद्धा घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी तुम्ही आमची ऑप्शनची ग्रीक्सची वगैरे सिरीज जी आहे ती तुम्ही वर्कआउट करू शकता. ती प्लेलिस्टमध्ये आहे, ती बघू शकता. वेबसाईटला जाऊन सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता ऑप्शनच्या संदर्भात कुठले कुठले आमचे कोर्सेस आहेत ते. आमची वेबसाईट आहे www.stockport.co.in. तर आता कव्हर्ड कॉल ही एक ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी आहे ज्याच्यात आपल्याला मार्जिन भरपूर द्यावं लागतं. हे सगळ्यात आधी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता मार्जिन द्यायचं नसेल तर ही स्ट्रॅटेजी केव्हा वापरू शकतो? जेव्हा तुमच्याकडे काही स्टॉक्स एखाद्या अमुक एक कंपनीचे आहेत आणि ते लाँग टर्मसाठी घेतलेत किंवा अडकलेले आहेत, तेव्हा ही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरू शकता. म्हणजे काय? तर एखादा स्टॉक समजा तुम्ही घेतला असेल आणि लाँग रनमध्ये तो समजा वर जात नसेल आणि वेळ खात असेल भरपूर, तर त्या केसमध्ये तुम्ही निदान तो स्टॉक होल्ड करताय त्यावेळेला तुम्हाला थोडंसं उत्पन्न त्यातून काही मिळवता येऊ शकतं का? याच्या संदर्भात ही स्ट्रॅटेजी आहे. सो आता कल्पना करूया की स्टॉक एबीसी नावाची एक कंपनी आहे आणि त्या एबीसी कंपनीचा स्टॉक आपण घेतलेला आहे 950 रुपयाला. या केसमध्ये शक्यतो आपल्याला ते स्टॉक्स जे आहेत ते नंबर ऑफ लॉट साईजने घ्यावे लागतात. म्हणजे काय? तर त्याची समजा लॉट साईज 500 असेल तर 500 स्टॉक्स आपल्याकडे असणं आवश्यक आहे तरच ते आपल्याला मॅचिंग होऊ शकेल. मॅचिंग कशाच्या बाबतीत? तर ऑप्शनच्या बाबतीत. कारण ऑप्शन ट्रेडिंग जे आपण करतो ते लॉट साईजच्या नुसार करतो. त्याच्याचमुळे आपल्याला आपल्याकडे ते जे स्टॉक्स आहेत ते निदान एका लॉट साईजच्या एवढे असणं आवश्यक आहे. तर आता लॉट साईज मी घेतली नाही आहे, पण आपण कल्पना करूया की आपण तेवढ्या लॉट साईजचे स्टॉक्स आपण ते खरेदी केलेले आहेत. तर आता कल्पना करू की 950 रुपयाला आपण तो स्टॉक विकत घेतलाय गुणिले लॉट साईज जेवढी काही आहे समजा 500. पण आपण 500 धरत नाही, फक्त आपण एका स्टॉकसाठी बघूया. त्यामुळे 950 रुपयाला आपण तो स्टॉक खरेदी केलाय. आता इथून तो स्टॉक वर जाईल अशी अपेक्षा आहे, पण साधारण 1000 रुपयापर्यंतच जाईल किंवा 1000 रुपयाचंच टार्गेट आपल्याकडे सध्या आहे अशी कल्पना करूया. तर आता जेव्हा तो वर जाईल 1000 रुपयाला जाईल तेव्हा आपण तो बाहेर पडू किंवा एक्सपायरी तोपर्यंत जवळ येईल अशी अपेक्षा करणार आहोत. त्यामुळे या केसमध्ये आपण काय केलंय, 1000 रुपयाचा जो कॉल आहे 1000 रुपयाचा जो कॉल आहे तो आपण सेल करणार आहोत. परत एकदा 1000 रुपयाचा थोडासा आउट ऑफ द मनी असलेला कॉल आपण सेल करणार आहोत. त्याचा प्रीमियम आहे 50 रुपये. आता जेव्हा आपण ऑप्शन सेल करतो तेव्हा ॲज अ ऑप्शन सेलर आपल्या अकाउंटला जो काही प्रीमियम आहे तो येतो. म्हणजे या केसमध्ये आपल्याला 50 रुपये डायरेक्टली आपल्या अकाउंटला येणार आहेत अशी कल्पना करू. आता इथे वेगवेगळे केस आपल्याला बघायला लागतील की सगळ्यात आधी जर आपण 950 रुपयाला खरेदी केली असेल आणि त्याच जोडीलाच आपण 1000 रुपयाचा कॉल जो आहे आउट ऑफ द मनी तो जर सेल केला असेल तर नक्की काय सिच्युएशन येईल किंवा किती आपल्याला प्रॉफिट होऊ शकेल. तर आता सगळ्यात पहिली केस ती म्हणजे आपला स्टॉक जो आहे तो 980 रुपयाला पोहोचला. म्हणजे 950ला आपली खरेदी होती आणि 980ला तो स्टॉक पोहोचलेला आहे एक्सपायरीच्या दिवशी. तर आता हे सगळे जे आहे ते 980 वगैरे जे मी म्हणतोय ते एक्सपायरीच्या दिवशी काय परिस्थिती होती ते आपण लक्षात घेतो.
जेव्हा 980ला जो स्टॉक पोहोचतोय तेव्हा आपण 950ला खरेदी केलेली स्टॉकची, त्यामुळे आपल्याला स्टॉकमधून 30 रुपयाचं उत्पन्न मिळणार आहे. जोडीलाच आपला जो स्टॉक आहे तो एक्सपायरीपर्यंत 1000 रुपयाला न पोचल्यामुळे प्रीमियम जो आहे ऑप्शनचा तो शून्यावर येणार आहे आणि त्याच्याचमुळे डायरेक्टली 50च्या 50 रुपये आपल्याला प्रॉफिट म्हणून मिळणार आहे. त्यामुळे या केसमध्ये आपल्याला टोटल प्रॉफिट 30 रुपये स्टॉकचे आणि 50 रुपये ऑप्शनचे, म्हणजे टोटल प्रॉफिट होणार आहे ते 80 रुपये. तर ही झाली एक केस. आता पुढची केस म्हणजे आता तो स्टॉक जो आहे तो 1000 रुपयाला पोहोचला आहे. 1000 रुपयाला पोहोचल्यानंतर आपण बघू शकतो 950 रुपयाला घेतलेला स्टॉक 1000 रुपयाला जेव्हा पोहोचेल तेव्हा प्रत्येक शेअर मागे आपल्याला 50 रुपयाचं प्रॉफिट होणार आहे. त्यामुळे स्टॉकमधून आपल्याला मिळतील ते म्हणजे 50 रुपये आणि 1000 रुपयाच्या वर नाही गेला त्याच्याचमुळे ऑप्शनची जी किंमत आहे ती शून्य होणार आहे आणि आपण ऑप्शन सेल केला आहे. त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या प्रीमियम आपण त्यातून प्रॉफिट कमवू शकतो. त्यामुळे टोटल प्रॉफिट जे आहे ते असणार आहे 50 अधिक 50 इज इक्वल टू कमी. आता कल्पना करू की एक्सपायरी अजून आलेली आहे की एक्सपायरी झाली त्या दिवशी तो स्टॉक जो होता तो 1050 पर्यंत पोहोचला. आता या केसमध्ये काय झालंय, 1000च्या पलीकडे गेल्यामुळे, अर्थात आपण 950ला घेतलेला स्टॉक 1050ला गेल्यामुळे तिथे आपल्याला प्रत्येक शेअर मागे 100 रुपयाचा प्रॉफिट होतोय आणि त्याच जोडीला आपण ऑप्शन जो विकला होता तो 50 रुपयाला विकला होता तो वाढून त्याची किंमत 100 रुपये होणार आहे. तर त्याच्याच जोडीला ऑप्शन जो आहे त्याची किंमत 50 रुपये असणार आहे, कारण एक्सपायरीला त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू असणार आहे ती 50 असणार आहे. त्यामुळे 50 रुपयाला विकलेला स्टॉक आपल्याला, म्हणजे ऑप्शन जो आहे तो आपल्याला परत 50 रुपयालाच विकत घ्यायला लागेल. त्यामुळे तिथे उत्पन्न आपल्याला शून्य होणार आहे. त्यामुळे या केसमध्ये सुद्धा आपल्याला 100 रुपयाचं उत्पन्न टोटल मिळणार आहे. आता या केसमध्ये बघूया आपण की किंमत 1100 झाली, तर या स्टॉकची किंमत जी 950ला आपण विकत घेतला होता तो वाढून 1100ला झाल्यामुळे 150 रुपये आपल्याला तिथे प्रत्येक शेअर मागे फायदा होणार. त्याच जोडीला ऑप्शन जो आपण 50 रुपयाला विकलेला त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू 100 झाल्यामुळे तो आपल्याला 100 रुपयाला विकत घ्यायला लागेल. म्हणजे इफेक्टिव्हली 50 रुपयाचा आपल्याला लॉस होतोय. म्हणजेच 150 आणि 50 यांची समजा वजाबाकी केली तर 100 रुपयाचा आपल्याला ओव्हरऑल फायदा होतो. असंच पुढे सुद्धा होणार आहे. 1200ला जेव्हा किंमत जाईल तेव्हा स्टॉकची जी किंमत आहे ती आपल्याला टोटल प्रॉफिट जे होणार आहे ते 250 रुपयाचं होणार आहे आणि ऑप्शनचा लॉस वाढत जाणार आहे आणि तो लॉस आहे साधारण 150 रुपये आणि त्याच्याचमुळे टोटल 250 मायनस 150 इज इक्वल टू 100 आणि त्यामुळे हा जो लॉस आहे तो म्हणजे टोटल जे प्रॉफिट आहे ते 100 रुपयालाच एका पॉईंटला स्थिर राहणार आहे, जसं आपण वर जाऊ त्या पद्धतीने. सो ही झाली वरची बाजू, म्हणजे जर मार्केट वर गेलं तर काय होईल ते दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. आता जर मार्केट खाली गेलं तर काय होईल ते बघूया. आता 950ला आपण स्टॉक विकत घेतलेत आणि एक्सपायरीच्या दिवशी किंमत 950 वरच राहिली, तर या केसमध्ये आपल्याला स्टॉकमधून तर काही मिळणार नाही, कारण 950 ही आपली खरेदी किंमत आहे आणि तिथेच मार्केट थांबलेलं आहे. त्यामुळे स्टॉकमधून तर काही उत्पन्न नाही आहे, पण ऑप्शन प्रीमियम आपण सेल केल्यामुळे आपल्याला जो मिळाला आहे तो आपल्याला मिळणार आहे एक्सपायरीला आणि त्याच्याचमुळे 50 रुपयाचा आपल्याला इनडायरेक्टली फायदा होणार आहे. म्हणजे मार्केट जरी कुठे हललं नाही तरी सुद्धा आपल्याला एक एक्स्ट्रा इन्कम इथे आपल्याला जनरेट झालेलं आहे. आता मार्केट समजा खाली गेलं, एक्सपायरीच्या दिवशी मार्केट 900ला पोहोचलं तर आपल्याला होल्ड केलेल्या स्टॉकमधून 50 रुपयाचा लॉस होणार आहे. जर आपण विकला तरच. आपण अर्थात होल्ड पण करू शकतो, पण समजा आपण तो तिथे बंद केली पोझिशन तर आपल्याला 50 रुपयाचं नुकसान होणार आहे. आणि मगाशी जसं सांगितलं तिथे मॅक्झिमम आपल्याला प्रॉफिट किती होऊ शकतं, तर प्रीमियम जे काही मिळालंय तो ऑप्शनकडून जो आलाय तो, आणि त्याच्याचमुळे 50चा लॉस आणि 50चं प्रॉफिट. त्यामुळे इथे आपल्याला नो लॉस नो प्रॉफिट झालेलं आहे. 0 रुपयाचा आपल्याला तोटा किंवा फायदा झालेला आहे. अर्थात इथे आपण कुठले चार्जेस लक्षात घेत नाही आहोत, त्यामुळे कॅल्क्युलेशन सोपं करण्यासाठी आपण 0 रुपयावर आत्ता येऊन थांबलेलो. तर हे झालं 900 रुपयाला समजा मार्केट आलं तर, म्हणजे जिथे आपल्याला 900 रुपयाला जर आपण ऑप्शन सेल केला नसता तर 50 रुपयाचा लॉस झाला असता, पण तो आपण कॉम्पन्सेट केला ऑप्शन सेल करून. आता किंमत समजा 850 झाली तर अर्थात 950ची खरेदी, 850चा करंट रेट म्हणजे 100 रुपये आपल्याला डायरेक्टली नुकसान आहे स्टॉक्समध्ये, पण 50 रुपये अजूनही आपल्याला मिळतात ऑप्शन्समधून, कारण ऑप्शन सेल केला आहे आणि त्याची किंमत 0 होणार आहे एक्सपायरीला. त्यामुळे -100 + 50 इज इक्वल टू -50, म्हणजे जिथे आपल्याला 100 रुपयाचा लॉस होणार होता तिथे आपण 50 रुपयाचाच लॉस केला, म्हणजे आपण त्यातल्या त्यात इथे आपण लॉस कमी करायचा प्रयत्न केला. सो आता समजा आपल्याला टोटल पे ऑफ चार्ट बघायचा झाला तर हा असा दिसेल. तर त्याच्यावर आपण बघू शकतो की वरच्या बाजूला प्रॉफिट दिसतंय, खालच्या बाजूला लॉस दिसतोय आणि एक ब्रेक इव्हन पॉईंट आहे आणि स्ट्राईक प्राईस आहे. तर स्ट्राईक प्राईस जी आपण निवडली ती 1000 रुपयाची आहे आणि ब्रेक इव्हन पॉईंट आहे तो 900 रुपयाचा आहे, जिथे आपल्याला ॲक्च्युअली लॉस व्हायला सुरुवात होते.
तर स्ट्राईक प्राईसच्या नंतर आपण बघितलं की ₹1000 पलीकडे गेल्यानंतर मॅक्झिमम प्रॉफिट जे आहे ते ₹100 स्थिर राहिलेलं आहे. त्याच्या पलीकडे काही आपल्याला प्रॉफिट होणार नाही आहे. पण लॉस जो आहे तो एका पॉईंट नंतर वाढायला सुरुवात होते जर मार्केट जास्त खाली गेलं तर. स्वतः ह्या ह्याच्यात आपण बघितलं की आपण निदान काही ना काही मार्केट हलत नसेल तरी सुद्धा थोडंसं प्रॉफिट कसं जनरेट करू शकतो आणि ह्यालाच आपण कन्सिस्टंट इन्कम सुद्धा म्हणू शकतो जर आपल्याला टोटल तेवढे शेअर्स आपल्या अकाउंटला असतील तर. तर आता फॉर्म्युले समजा बघायचे झाले तर या केसमध्ये जास्तीत जास्त नफा जो आहे तो किती होऊ शकतो तर स्ट्राईक रेट मायनस स्टॉकची खरेदी किंमत प्लस ऑप्शन प्रीमियम. तर किंमत समजा 1200ला पोहोचली असेल तर जास्तीत जास्त नफा हा स्ट्राईक रेट म्हणजे 1000 मायनस स्टॉकची आपली खरेदी किंमत किती होती 950 प्लस ऑप्शन प्रीमियम जो काही आला आहे तो ₹50 त्यामुळे इज इक्वल टू 100. म्हणजे जास्तीत जास्त नफा या केसमध्ये आपल्याला किती होईल तर 100चाच होईल. जे आपण पे ऑफ चार्टमध्ये बघितलं की अशी स्ट्रेट लाईन एक येते ज्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही कारण तेवढाच ऑप्शनचा सुद्धा लॉस वाढत जातो. जास्तीत जास्त तोटा किती होतोय तर स्टॉक खरेदी किंमत मायनस ऑप्शन प्रीमियम म्हणजे 950ला जर आपण स्टॉक खरेदी केली असतील तर वाईटात वाईट काय होईल त्याची किंमत 0 होईल. जे तसं म्हटलं तर प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. म्हणजे स्टॉकची किंमत 0 होणं ऑप्शनची होऊ शकते पण स्टॉकची किंमत 0 होणं शक्य नाही आहे. पण जास्तीत जास्त किती होऊ शकतं तर ₹950 मायनस जे काही ऑप्शन प्रीमियम आला आहे तेवढा. म्हणजे त्या केसमध्ये 950 मायनस 50 इज इक्वल टू 900. कारण जरी ₹900 नुकसान झालं तरी ₹50 आपण ऑप्शन सेलिंगमधून कमवतोय. त्यामुळे जिथे आपल्याला 950चा लॉस होणार होता त्याच्याऐवजी आपल्याला ₹900चा लॉस होतो. ब्रेक इव्हन प्राईस किती आहे तर ब्रेक इव्हन प्राईस इज इक्वल टू स्टॉकची खरेदी किंमत वजा ऑप्शन प्रीमियम. त्यामुळे स्टॉकची खरेदी किंमत आपण बघितलं होतं 950 मायनस 50 इज इक्वल टू 900. जे आपण बघितलं होतं की ₹900 जेव्हा किंमत पोहोचली होती तेव्हा आपला टोटल प्रॉफिट किंवा लॉस होता तो 0वर आला होता. म्हणजे दॅट वॉज अवर ब्रेक इव्हन पॉईंट. तर कव्हर्ड कॉलचे नक्की फायदे काय आहेत तर एक तर आपल्याला रेग्युलर इन्कम कमवता येऊ शकतं. जर मार्केट किंवा एखादा स्टॉक पर्टिक्युलर जास्त हलतच नसेल तर त्याच्यापासून आपण काय कमवू शकतो ह्याचं एक उदाहरण आहे. त्यामुळे कन्सिस्टंट इन्कम आपल्याला मिळू शकतं. मार्केट जर उलटं गेलं तर आपण बघितलं की लॉस आपल्याला समजा 950 होणार होता तो आपण ₹900 आणलाय किंवा एक थोडंसं काही ना काही आपण त्याच्यात कॉम्पन्सेट करायचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्याला आपण हेजिंग सुद्धा म्हणतो काही प्रमाणात. त्याच्यानंतर आपल्याला एक येऊ शकतं ते म्हणजे नीट स्ट्राईक रेट निवडली तर किंवा निवडला तर आपल्याला म्हणजे प्रॉफिट वाढवता येऊ शकतं. म्हणजे स्ट्राईक रेट आत्ता आपण उदाहरणात बघितलं ₹1000 आहे. तर ₹1000 ऐवजी कदाचित जर आपण शुअर शॉट असू की 980च्या पलीकडे मार्केट जाणार नाहीये तर 980चा सुद्धा तुम्ही कॉल जो आहे तो सेल करू शकता. म्हणजे त्याचा प्रीमियम तुम्हाला थोडा जास्त मिळेल. म्हणजे आपल्या उदाहरणात आपण बघितलं की ₹1000ची स्ट्राईक रेट आहे आणि त्याचा प्रीमियम ₹50 तर 980चा कदाचित ₹70 असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला ₹70 डायरेक्ट तुम्हाला तुमच्या खिशात येऊ शकतात जर नीट वर्कआउट झालं तर. त्याचा जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत. ते म्हणजे लागणारं कॅपिटल हे सुद्धा जास्त असणार आहे. कारण आपण बघितलं की नंबर ऑफ स्टॉक्स आणि गुणिले लॉट साईज ही त्या ऑप्शनच्या सेलिंगच्या लॉट साईज बरोबर मॅच झाली पाहिजे. त्यामुळे त्यांचं जे कॅपिटल आहे त्यामुळे स्टॉक बाईंगचं जे कॅपिटल आहे ते थोडंसं जास्त असणार आहे आणि त्यामुळे ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत किंवा निदान एक ऑप्शन सेलिंग करण्याचं मार्जिन आहे त्यांना हे वापरता येऊ शकतं. त्याच्यानंतर स्टॉक सिलेक्शन हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे स्टॉक किती व्होलाटाईल आहे, किती वर खाली होऊ शकेल किंवा त्याचं जे प्रेडिक्शन आहे, त्याचा टेक्निकल ॲनालिसिस आहे, हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. आता ज्यांना स्टॉक सिलेक्शन करता येत नाही त्यांना इंडेक्समध्ये सुद्धा करता येऊ शकतं जर तुमचं प्रेडिक्शन नीट येत असेल तर. तर आता हे करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी काय आहेत तर व्होलॅटिलिटी सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे मार्केट समजा भरपूरच चंचल होत असेल, चॉपी होत असेल तर हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर टाईम थिटा हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. किती म्हणजे प्रत्येक दिवशी कितीने तो थिटा कमी होतोय ते सुद्धा बघणं आवश्यक आहे. एक्सपायरीला किती दिवस उरलेत हे सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर योग्य स्ट्राईक रेट निवडणं. जसं मी म्हणालो की 1000ला आपण बघितलं होतं ₹50 प्रीमियम होता. 900 समजा आपण खाली आलो 980ला तर तिथे प्रीमियम जास्त मिळू शकेल किंवा 1050 केलं तर तिथे प्रीमियम कमी मिळू शकेल. त्यामुळे कुठली स्ट्राईक रेट निवडायची हे सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे आणि वेळोवेळी जेव्हा शक्य होईल तेव्हा त्याला रिशफल करणं. म्हणजे काय तर कदाचित पुढच्या महिन्यात समजा तुम्हाला कॅरी करायची पोझिशन तर यावेळेला या महिन्यात आपण 1000चा जो कॉल होता तो सेल केला होता. पण पुढच्या महिन्यात कदाचित 1050चा आपल्याला सेल करावा लागू शकेल असंही होऊ शकतं. त्यामुळे स्ट्राईक रेट वेळोवेळी बदलणं ही सुद्धा थोडीशी मोठी कामगिरी असू शकते.
त्याच्यानंतर स्टॉक सिलेक्शन समजा कठीण वाटत असेल तर इंडेक्समध्ये सुद्धा हे करता येऊ शकतं, जर तुम्हाला विकली किंवा मंथली ह्याचं प्रेडिक्शन तुम्हाला नीट येत असेल तर. ही होती कवर्ड कॉल स्ट्रॅटेजी, जी मी जेवढं सोपं करता येईल तेवढं सांगायचा प्रयत्न केला आहे. ऑप्शन सेलिंगचा हा आमचा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे काही चूक झाली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जाता जाता आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका, www.stockport.co.in. भेटूया एका नवीन भागात. Stockport. Learn, focus, earn.